गर्भावस्था हा फक्त बाळाच्या शरीराच्या वाढीचा प्रवास नसतो, तर आई आणि बाळामध्ये प्रेम, भावना आणि संवादाचं एक सुंदर नातं तयार होण्याचा काळ असतो. या काळात आईचा प्रेमळ आवाज, शांत विचार आणि सकारात्मक भावना बाळासाठी एक सुंदर वातावरण निर्माण करतात. चला तर आज पुन्हा एकदा आपल्या बाळासोबत प्रेमाने संवाद साधत मायेच्या गोष्टीमधील आणखी एक सुंदर कथा ऐकूया. आरामात बसा, एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच तुमचा हात तुमच्या गर्भावरती ठेवा. आणि आपल्या बाळाला हळूच सांगा की आई आज तुला संयम, समजूतदारपणा आणि योग्य निर्णय घेण्याची शिकवण देणारी एक सुंदर गोष्ट सांगणार आहे. चला तर मग ऐकूया आजची सुंदर गोष्ट. एका समृद्ध आणि सुखी राज्यात एक बुद्धिमान राजा राज्य करत होता. राजाला 3 राजपुत्र होते. तिघेही अत्यंत हुशार होते. पण राजाला एक गोष्ट सतत जाणवत होती. ज्ञान फक्त पुस्तकातून मिळत नाही, अनुभवातून मिळणारं ज्ञानच आयुष्यभर साथ देतं. म्हणूनच एक दिवस त्याने आपल्या 3ही मुलांना राजदरबारात बोलवलं. राजा प्रेमाने म्हणाला, मुलांनो, आज मी तुम्हाला एक वेगळं काम देणार आहे. आपल्या राज्याच्या सीमेबाहेर एका जंगलात नाशपातीचं एक झाड आहे आणि मला त्या झाडाबद्दल जाणून घ्यायचं आहे. पण तुम्ही तिघेही एकत्र जाणार नाहीत. राजपुत्र आश्चर्यचकित झाले. राजा पुढे म्हणाला, मोठा पुत्र, तू उद्या निघ. दुसरा राजपुत्र, तू 4 महिन्याने जा. आणि धाकटा, तू त्यानंतर आणखीन 4 महिन्यांनी त्या झाडाला भेट दे. तिघांनीही वडिलांची आज्ञा मान्य केली. काही दिवसांनी मोठा राजपुत्र परतला. राजाने विचारलं, बाळा, कसं होतं ते झाड? राजपुत्र म्हणाला, महाराज, ते झाड अगदी वाकडं तिकडं होतं. त्याच्या फांद्या सुकल्या होत्या, त्याला पानं सुद्धा नव्हती. मला तर वाटलं ते झाड काही दिवसात पूर्णपणे सुकून जाईल. राजा फक्त हसला. काही महिने उलटले. आता दुसरा राजपुत्र परत आला. राजाने त्यालाही तोच प्रश्न विचारला. तो हसत म्हणाला, महाराज, बहुत चुकीचं सांगतो आहे. मी पाहिलेलं झाड तर अगदी हिरवगार होतं. त्याला सुंदर पालवी फुटली होती, फांद्या ताज्या होत्या, पण त्याला अजून फळं आलेली नव्हती. आता मोठा भाऊ म्हणाला, असं कसं शक्य आहे? मी स्वतः पाहिलं आहे. आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. राजा मात्र शांत होता. पुन्हा 4 महिने गेले. धाकटा राजपुत्रही परतला. राजाने त्यालाही सेम प्रश्न विचारला. बाळा, तू काय पाहिलंस? धाकटा आनंदाने म्हणाला, महाराज, मी पाहिलेलं झाड तर अप्रतिम होतं. ते हिरव्यागार पानांनी भरलेलं होतं. त्यावर सुंदर पालवी उमटली होती आणि फळांनी नाशपातीचं संपूर्ण झाड भरलं होतं. हे ऐकताच दोन्ही मोठे भाऊ आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. तिघेही म्हणू लागले, हे कसं शक्य आहे? आपण तिघांनी वेगवेगळी झाडं पाहिली का? राजा हसला. त्याने तिघांनाही जवळ बसवलं आणि शांत आवाजात म्हणाला, नाही बाळांनो, तुम्ही तिघांनीही एकच झाड पाहिलं. फक्त मी तुम्हाला वेगवेगळ्या ऋतूंमध्ये ते पाहायला पाठवलं होतं. तिघेही शांत झाले. राजा पुढे म्हणाला, मोठ्या मुलाने हिवाळ्यात झाड पाहिलं म्हणून त्याला ते कोरडं आणि निर्जीव वाटलं. दुसऱ्याने वसंत ऋतूत पाहिलं त्यामुळे त्याला पालवी दिसली. आणि धाकट्याने उन्हाळ्यात पाहिलं म्हणून त्याला फळांनी भरलेलं झाड दिसलं. राजा काही क्षण थांबला आणि मग म्हणाला, आज मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकवू इच्छितो. पहिली शिकवण, कोणत्याही व्यक्तीबद्दल, कोणत्याही वस्तूबद्दल किंवा कोणत्याही परिस्थितीबद्दल अपूर्ण माहितीच्या आधारावर कधीही निर्णय घेऊ नका. पूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी वेळ द्या, निरीक्षण करा आणि समजून घ्या. दुसरी शिकवण, जसा प्रत्येक ऋतू कायमचा राहत नाही, तसंच आयुष्यातील कोणताही काळ कायमचा राहत नाही. वाईट दिवस आले म्हणून घाबरू नका, कारण जसा हिवाळ्यानंतर वसंत येतो तसंच प्रत्येक कठीण काळानंतर चांगला काळही नक्की येतो. आणि तिसरी शिकवण, या जगात प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही शिकण्यासारखं असतं. एकट्या माणसाला सर्व ज्ञान मिळू शकत नाही. म्हणून दुसऱ्यांकडून शिकायला, प्रश्न विचारायला आणि ज्ञान स्वीकारायला कधीही संकोच करू नका, कारण शिकणारा माणूसच आयुष्यभर या गोष्टीतून मिळणारा सुंदर संस्कार आपल्या बाळामध्येही संयम, समजूतदारपणा आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी. यासाठी आज एकदा प्रेमाने आपल्या पोटावरती हात ठेवा
आणि आपल्या बाळाला सांगा, बाळा, तू प्रत्येक व्यक्तीला समजून घेशील. तू घाईघाईने कोणताही निर्णय घेणार नाहीस. तू प्रत्येक परिस्थितीत धैर्य आणि संयम ठेवशील. तू आयुष्यभर शिकत राहशील आणि तुझं मन नेहमी प्रेमाने, नम्रतेने आणि ज्ञानाने भरलेलं राहावं. आजची गोष्ट इथेच संपली. जर आजची मायेची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर गर्भसंस्काराच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.